नमस्कार, मी नितीन पवार. मित्रांनो, तसं तर आज तुमच्या समोर यायला माझ्याकडे काही अपडेट पण नव्हतं. पण आताच्या काही शेतकऱ्यांचा मला मेसेज आला की सर, अनुदानाचे पैसे जमा झालेले आहेत, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे जमा झालेत, नमो शेतकरी सन्मान महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा झालेले आहेत. पण माझे पीक कर्जामुळे बँकेने खाते बंद केलेले आहे. म्हणजेच त्या शेतकऱ्यांचे पीक कर्जामुळे सेव्हिंग अकाउंट हे होल्ड वरती टाकलेले आहे बँकेने. ते कितपत योग्य आहे सेव्हिंग अकाउंट होल्ड करणे वगैरे ते बँकेलाच माहिती आहे. अक्षरशः शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. तर त्या शेतकऱ्यांची अशी विचारणा होती की मला इथून पुढे तरी येणारे पैसे मिळावे, त्यासाठी काय करता येईल का? तर मित्रांनो, जे अनुदान असेल, पीएम किसान योजनेचे पैसे असतील, तर हे सगळे गव्हर्नमेंटकडून येणारे पैसे डीबीटी थ्रू तुमच्या अकाउंटला जमा होतात. त्याच्यासाठी तुमच्या सेव्हिंग अकाउंटला आधार संलग्न असणे गरजेचे असते, म्हणजेच आधार सीडिंग असणे आवश्यक असते. तर मित्रांनो, तुमचे ज्या बँकेमध्ये पीक कर्ज आहे त्या ती बँक सोडून तुमच्या दुसऱ्या कोणत्या बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट जर असेल तर त्या अकाउंटला तुम्ही आधार सीडिंग करून घ्या. त्याच्यामुळे तुम्ही महाराष्ट्र म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू जेवढे पैसे येणार आहेत ते डीबीटी थ्रू ते तुमच्या दुसऱ्या बँकेच्या अकाउंटला जमा होतील. त्याच्यासाठी तुम्हाला आधार सीडिंग त्या बँकेमध्ये करून घ्यायचे आहे. किंवा दुसऱ्या कुठल्या बँकेमध्ये जर तुमचं सेव्हिंग अकाउंट नसेल तर तुमच्या गावात पोस्ट ऑफिस जर असेल तर पोस्ट पेमेंट बँकेचं तुम्ही अकाउंट काढून घ्या. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचा फायदा असा होईल की ते डायरेक्ट तुमचं आधार सीडिंग करून घेतात. जे येणारे त्याच्यामुळे जे येणारे अनुदान असेल, पीएम किसान योजनेचे पैसे असतील किंवा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे असतील, हे डायरेक्ट तुमच्या ते पोस्ट पेमेंट बँकेच्या खात्यावरती जमा होतील. अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यापर्यंत अशाच नवीन माहिती मी घेऊन येत जाईल. अगदी सोप्या भाषेत, सरळ सोप्या भाषेत मी तुमच्यापर्यंत हा माहिती घेऊन येत आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.